जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांना निवेदन. शहरातील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना मागील 6 वर्षापासून शासन नियमानुसार गणवेश शिलाई भत्ता व धुलाई भत्ता दिला जात नसल्याच्या तक्रारीचे निवेदन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी देवा महामुने यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देऊन वरील मागण्या मांडल्या आहेत. तसेच दिलेल्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की सिंचन शाखेतील कर्मचारी कॅनलला पाणी सुरू असताना शेतकरी व बागायतदारांना पाण्याचे नियोजन करण्यासाठी रात्री साईटवर काम करतात. मात्र भंडारपालाकडून गणवेश देणे बंधनकारक असतानाही ते देण्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 1 तारखेला देण्याऐवजी 10 ते 15 तारखेपर्यंत उशिरा दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला आमचा पगार वेळेवर देण्यात यावा तसेच ही देण्यात याव्या अशी मागणी आज दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मी प्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या महिला अध्यक्षा राज्याच्या आलेल्या आहेत त्यांच्यासमोर मी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या की आमची जायकवाडी पाटबंधारे विभागामध्ये जी कार्यकारी अभियंता म्हणून आहेत ज्यांचं नाव आहे प्रिया लांजीकर त्या उपस्थित नसल्यामुळे मला नाविलाज असतो एक जायकवाडीचा कर्मचारी ह्या नात्याने जायकवाडी जनसमाजाच्या वतीनं मी सदरील महिला आयोगाला निवेदन दिलेलं आहे की महिला एक क्लास 1 अधिकारी असूनसुद्धा उपस्थित नाही हे मनाचं माझून दुःख आहे आणि मी वेदना बी सहन करत आहे आणि त्या बाईचा म्हणजे निषेधही करत आहे की अशा गोष्टीला यायला पाहिजे. अशा महिला अत्याचार आहे, काही जाळपोळ असते महिलावर, काही महिलावर असा आहे की आरोप लावून जाळून टाकतात. म्हणायचा उद्देश असा आहे की कोणीही सुनावर मुलावर मुलीवर कोणाचाही अत्याचार होऊ नये ह्या उद्देशाने महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि जे मार्गदर्शन केलं मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. मॅडमकडे काय मागणी केली नेमकी तुम्ही? मॅडमकडे मागणी अशी केली की जी जायकवाडीमध्ये काल परवा जे आंदोलन म्हणजे आंदोलन म्हणता येत नाही पण मुळात आमच्या रास्त मागण्या जे की आम्हाला ड्रेस नाहीत, 6 वर्षापासून ड्रेस नाहीत, गणवेश नाही आणि गणवेश नाही असल्यामुळं आम्हाला शेतामध्ये फील्डवर जात असताना आम्हाला शेतकऱ्याकडून दरोडेखोर समजून मारहाण होत असते. त्यावेळेस महिलासुद्धा कॅनल इन्स्पेक्टर म्हणून आहेत आणि कॅनल इन्स्पेक्टर असताना कोणी मोजणीदार आहे, कोणी DK आहेत. हे ज्यावेळेस आमचे उपविभागीय अभियंता व जायकवाडी पाटबंधारेचे शाखा अधिकारी आहे यांनी जी जबाबदारीनं कॅनलचं पाणी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रातोरातमध्ये त्याला 24 घंटे असं समजतात की अति आवश्यक सेवा यामध्ये बसल्यामुळे त्यांना 24 घंट्याची ड्युटीमध्ये जावं लागते. म्हणजे रात्री बेरात्री कुठे कॅनल फुटल काय फुटल याची जबाबदारी घेत असतात. परंतु आमच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेवार ह्या कुठंही दिसत नाहीत. मागील काही दिवसाखाली असे झाले होते की एका झोपडपट्टीमध्ये पाणी कॅनल फुटून पाणी शिरले होते. त्यावेळेस आमचे उपविभागीय अभियंता कडूकर साहेब तसेच आमचे जायकवाडीचे शाखा अधिकारी 25 शाखेचे मेन कॅनलचे गजानन वैरागड साहेब यांनी सर्वांनी नियंत्रणात पाणी आणले आणि झोपडपट्टीला वाचवले. पगारीचा काय विषय? पगारीला असं आहे की ज्या कार्यकारी अभियंता आहेत प्रिया लांजेकर ह्या परभणीचं हेडक्वार्टर असताना हेडक्वार्टर सोडून बाहेर जाता येत नाही. परंतु 2-3 दिवस त्या रेस्ट हाऊसला राहतात, विश्रामगृहात राहतात, पुन्हा जातात पुण्याला तर पुन्हा 15 दिवस महिनाभर येत नाहीत. त्यामुळं आमच्या पगारी लांबतात. आम्हाला असं आहे की काही महिला असतात, काही महिलाला डिलिव्हरी असते, कोणाला काही असते म्हणायचा उद्देश की रजेवर जावं लागते, काही GPF उचलावं लागतात डिलिव्हरीसाठी महिलांसाठी.
तर त्यावेळेस त्यांनी ते मार्गदर्शन कोणाची सह्या घ्यायच्या आम्ही चोराच्या घ्यायच्या का आम्हाला फक्त कार्यकारी अभियंत्याच्या सह्या लागल्याशिवाय पुढील कारवाई होत नाही काय मागणी काय आता मागणी हीच आहे की जायकवाडीचे कर्मचारी ज्यांना महिला असो पुरुष असो वर्ग 4 कर्मचारी वर्ग 3चे कर्मचारीवर जी जबाबदारी असते त्यांना गणवेश देण्यात यावे महिलाला गणवेश देण्यात यावे जेणेकरून शेतकरी लोक असे चोर समजू नये की फक्त यांनी कर्मचारी हे नात्याने त्यांना गणवेश देण्यात यावे आणि पुरुषांना पण जे मुलं असतात ते नवीन लागलेले त्यांना यातलं काय माहीत नाही ते माझ्याकडे GR आहे की कॅन इन्स्पेक्टर महिला असो पुरुष असो कालवा चौकीदार असो DK असो असे जे लोकांना गणवेश दिला पाहिजे हीच माझी प्रथम मागणी आहे.